इथे तुम्ही ही आंबा बर्फी बघा, अगदी दिसायला छान अशी टेम्पटिंग दिसत असली तेवढीच ही खाण्यासाठी देखील अगदी छान लागते, तोंडात टाकताच विरघळते. अगदी दात नसणारे देखील मिटक्या मारत खातील एवढी ही सुंदर तयार होते. ही बर्फी बनवण्यासाठी इथे मी 2 हापूस आंबे घेतले आहे. आता तुमच्याकडे हापूस आंबे अवेलेबल नसतील तर तुम्ही जो आंबा असेल तो घेतला तरी काही हरकत नाही, परंतु हापूस आंबा वापरून ही बर्फी तयार केली तर रंग अगदी सुरेख येतो. कुठलाही आर्टिफिशियल रंग वापरण्याची गरज भासत नाही व छान अशी आपली सुगंधित छान बर्फी तयार होते. आता अशा पद्धतीने आंबा हा छान असा मी चिरून घेतला आहे, साल काढून घेतली आहे. आता तयार झालेला आंब्याचा पल्प आपल्याला मिक्सरमधून फिरून घ्यायचा आहे. आता 2 आंब्याचा पल्प घेतला आहे, त्यासाठी अर्धी वाटी इथे दूध घातलं आहे, त्यानंतर 1 चमचा साजूक तूप घातलं आहे व हे मिश्रण मिक्सरला छान असं बारीक करून घेतलं आहे. आता साजूक तूप घातल्यामुळे बर्फीला छान अशी चकाकी येते, त्यामुळे साजूक तूप अवश्य घाला. आता तयार झालेलं हे मिश्रण 2 वाट्या आपलं तयार झालं आहे. ते आता एका भांड्यात काढून घेतलं आहे. त्यात इथे पाव वाटी मिल्क पावडर घातली आहे, अर्धी वाटी साखर घातली आहे व हे मिश्रण आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. आता गॅस सुरू न करताच आपण आधीच हे मिश्रण छान असं भांड्यात एकत्र करून घेणार आहोत, म्हणजे गरम भांड्यात किंवा कढईत आपण हे मिश्रण घातलं तर ते खाली लागण्याचं, करपण्याची भीती असते. त्यामुळे गॅस सुरू करण्याच्या आधीच आपण हे मिश्रण चांगल्या पद्धतीने एकजीव करून घेतलं आहे. आता गॅस सुरू करून आपल्याला हे मिश्रण छान असं शिजवून घ्यायचं आहे. इथे तुम्ही व्हिडिओत बघू शकतात, कंटिन्यू चमच्याच्या साहाय्याने आपण हे मिश्रण छान असं हलवत राहिलो आहे, त्यामुळे हे मिश्रण अगदी छान असं आपलं तयार होतं. आता मिश्रण थोडंसं घट्ट झालं की यात मी साधारण 2 वाट्या डेसिकेटेड कोकोनट घातला आहे. जर तुमच्याकडे डेसिकेट कोकोनट नसेल तर तुम्ही मग यात आपलं सुकं खोबरं किसून घातलं तरी काही हरकत नाही. नंतर आपण यात थोड्याशा केशरच्या काड्या घेतल्या आहे व वेलची पूड घातली आहे व हे मिश्रण आता आपल्याला सारखं हलवत एकजीव करत अशा पद्धतीने गोळा होईपर्यंत मस्त असं शिजवून घ्यायचं आहे. इथे बघू शकता साधारण 5 ते 10 मिनिटात छान असा आपला हा बर्फीसाठी लागणारा गोळा छान असा तयार होतो, छान असा एकजीव होतो. आता कढईला तुम्ही बघू शकता साईडने थोडंसं तूप सोडायला सुरुवात केली आहे, म्हणजे आपलं हे मिश्रण परफेक्ट असं तयार झालं आहे. आता गॅस बंद करायचा आहे व अशा पद्धतीने एखादं चौकोनी भांडं घ्यायचं आहे. तुमच्याकडे चौकोनी अशा पद्धतीचा डब्बा नसेल तर मग तुम्ही एखादा स्टीलचा किंवा काचेचा डब्बा देखील वापरू शकतात किंवा गोल प्लेटमध्ये देखील ही बर्फी सेट करू शकतात. आता इथे खाली मी बटर पेपर लावून घेतला आहे व त्यावर तयार झालेलं हे मिश्रण पूर्णपणे आपल्याला छान असं सेट करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकतात, आपल्याला अगदी सोपी पद्धत आहे हे मिश्रण झाले की नाही ओळखण्याची. फक्त तूप सुटायला लागलं की गॅस बंद करायचा आहे व थोडंसं कोमट असतानाच हे मिश्रण सेट करायला घ्यायचं आहे. आता छान असं मिश्रण सेट झाल्यानंतर इथे आपण ड्रायफ्रुट्स लावून घेतले आहे. तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रुट्स लावा व तयार झालेलं भांडं छान असं फ्रीजला साधारण अर्धा ते 1 तासासाठी छान असं सेट करून घ्या. ही बर्फी ही 1 तासासाठी मी फ्रीजला ठेवली होती व तुम्ही बघू शकता छान अशी सेट देखील झाली आहे. त्यानंतर सुरीच्या साहाय्याने कड्या मोकळ्या करून घेतल्या आहे व आता एक प्लेटमध्ये आपण ही बर्फी काढून घेतली आहे. आता खाली बटर पेपर लावला होता, त्यामुळे अगदी सहज ही बर्फी भांड्यापासून छान अशी मोकळी झाली आहे. तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली ही बर्फी सेट झाली आहे. आता तुमच्या आवडीच्या लहान मोठ्या पद्धतीने तुम्ही छान अशा या बर्फीच्या वड्या पाडून घ्यायच्या आहे. तुम्ही या वड्या अगदी छोट्या छोट्या बनवू शकतात किंवा मग मध्यम किंवा मोठ्या आकाराच्या तुमच्या आवडीनुसार छान अशा कट करून घ्या. तुम्ही बघू शकतात कट करतानाच तुम्हाला दिसत असेल अगदी मऊ लुसलुशीत, तोंडात टाकताच विरघळणारी व अगदी चविष्ट अशी आंबा बर्फी आपली बनून तयार आहे. ही आंबा बर्फी नक्की ट्राय करून बघा व ही रेसिपी कशी झाली मला नक्की लिहून कळवा व रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व आपल्या अस्सल गावरान या रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.